मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आपण आहोत पुण्यातील निगडी येथे आणि तिथल्या ह्या सगळ्या ताया आज आल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमात। सगळ्या माहेर वाशिणी आलेल्या आहेत बाबा। हुकमाची राणी कोण होणार आहे ते आपण बघणारच आहोत, पण त्याआधी या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेर बद्दल खूप काही बोलायचं असतं त्यांना। चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये। ताई, तुझं नाव सांग। माझं नाव सौ सायली उमेश मालपुरे। आणि माहेर कुठलं? माहेर बदलापूरचं। काय सांगशील माहेर बद्दल? अशी विशेष आठवण नाही म्हणजे, पण माझे वडील नेहमी सांगायचे की आपल्या याच्याने जेवढं होतंय तेवढं आपण करायचं। बरोबर। कधी कोणाकडे मागायचं नाही। करेक्ट। एक वेळ उपाशी राहू पण मागायचं नाही कोणाकडे असं। म्हणजे बाबांचे असे विशेष काही नाही घडलं, पण असं बाबांबद्दल एक संस्कारांबद्दल अशी एक आठवण आहे की अच्छा आपण नक्कीच आपले हेच संस्कार आपले आई बाबा आपल्याला देत असतात आणि जे आपल्याला सासरी जेव्हा आपण जात असतो तेव्हा हे संस्कार सगळे आणि सासरी म्हणजे आईने आम्ही कॉलेजला जायचो, आईने कधीच आम्हाला काम नाही करू दिलं। इव्हन आताही मी घरी गेले ना तर काहीच करू देत नाही, सगळं स्वतः करणार। सगळं स्वतः करते। मला आयतं खायला देणार असं। आयतं खायला देणार, हा तोच तो गोडवा असतो आपल्या माहेर, तोच असतो। बरं ताई, लग्नाचा दिवस तुला आठवत असेलच अर्थातच। कन्यादानाचा विधी जेव्हा सुरू असतो तेव्हा कधीही आयुष्यात आपल्या बाबांना कधी रडताना बघितलेलं नसतं, त्यावेळी ते रडत असतात। काय वाटलं होतं जेव्हा बाबांना रडताना बघून? बाबा रडले नाहीत पण जायच्या वेळेला रडले होते। तो खूप इमोशनल क्षण असतो। आम्ही जाताना ते असे एक साईडला उभे होते सगळं, कारण बघणारे तेच होते ना, सगळं तेच बघत होते। आम्ही इकडे असं वाटलं धावत जाऊन बाबांना मिठी मारावी केलं होतं मी असं। गाडीमध्ये बसताना ते तिकडे उभे होते, मग मी पटकन त्यांना भेटायला तिकडे गेले होते। काय म्हणाले तेव्हा बाबा? बाबा म्हणाले जा, काळजी नको करू, तुझा संसार बघ आता। आणि अजूनही ते तसंच म्हणतात आणि ते अजूनही म्हणतात तुला काय हवं मला फोन कर, मी लगेच देतो तुला। बाबाच आहेत ते। बाबा आपण मरेपर्यंत आई बाबा आपल्याला जितकं होईल तितकं करत राहतात। नक्कीच नक्कीच। तू ताई, बाबांबद्दल तू एवढं तू काय सांगतेस। बाबांबद्दल बोलते पण आईचंही तेवढंच असतं। अर्थात आई आणि बाबा दोघी। पण मला सांग की कधी आपण आई बाबांना कधी बोलत नाही किंवा बोलू मनात खूप इच्छा असते पण कधी बोलता येत नाही, आज या माध्यमातून आई बाबांना काय सांगशील? एवढंच सांगेन की आई बाबा कधी तुमच्यावर रागवले असेल काही बोलले असेल तुम्हाला तर माफ करा। ओके ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तू बसू शकते। धन्यवाद। आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण की खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी। पण आता हुकुमाची राणी होण्या अगोदर आपल्या पहिल्या खेळासाठी काही ताया आपण निवडणार आहोत, त्या लकी ड्रॉ मधून आपण निवडणार आहोत। आणि मग लकी ड्रॉ मधून पहिल्या खेळामध्ये ज्या ताई सहभागी होतील त्या तायांमधून 10 तयार जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, 10 तायांमधून 5 तयार जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 तयार जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये। आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी। तेव्हा लकी ड्रॉ साठी तयार राहा। आणि लकी ड्रॉ मधून 14 तायांची निवड झालेली आपल्या या पहिल्या खेळामध्ये। पहिला जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली, हसली तर फसली। ताई, खेळाचं नाव काय? खेळाचं नाव आहे हसली तर फसली। हसली तर परत हा चालू ठेव। हा एक बार। अरे लवकर सेल काढून घ्या, सेल काढून घ्या लवकर। क्या बात आहे, जोरदार टाळ्या ताईंसाठी झालं पाहिजे। ताई, खेळाचं नाव काय? खेळाचं नाव आहे हसली तर फसली, हसली तर फसली। अरे बापरे, एकदा परत एकदा। हा रेडी, 1 2 3 हा
खेळाचं नाव आहे हसली तर फसली. नमस्कार. खेळाचं नाव काय बरं? खेळाचं नाव आहे हसली तर फसली. हसली तर फसली. अरे बापरे, एवढं ते नाजूक आणि छान एकदम ना. नाहीतर इथे हसली तर फसली. चाली दे देताई, मजा आहे आता. हा आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हसली तर फसली काय, आता इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी नृत्य सादर करायचं. ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर खाली बघायचं नाही, सरळ किंवा वरती बघायचं. ठीक आहे. ओके, बघूया कोण आहेत त्या 4 ताई ज्या बाद होणार आहेत. खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. ओहो, व्हेरी गुड. जागेवरतीच घरी काय नाचत नाचत. काय का, व्हेरी गुड. हो दूसरी मुर्गी में देखूं काय को, दिल दे के तू बन जा मेरी बाइको. दूसरी मुर्गी में देखूं काय को, दिल दे के तू बन जा मेरी बाइको. आपल्या गाडीला वायपर असतो माहिती आहे? हे बघा, 2 वायपर. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे काय को नकू नकू. काय ग सकू, 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 काय ग सकू. गोल 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 तेरा अंबाड़ा, ये बात है. अंबाड़े पे मोगरे का गजरा पड़ा. ए लाल 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 तेरी काचोड़ी, तेरे काचोड़ की गाठ मेरा मन जाई. आँख तेरी शेरनी सी, चाल तेरी हिरनी सी, बोल तेरे कोयल की कू. क्या बात है, गोविंदा साई. ओहो, सकू काय ग सकू, काय ग Come on, आता जोरा. हा तो तिकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय ग स्टॅच्यू. सगळ्या सखू स्टॅच्यू झालेला आहे. आधी चालली ताई, तू ये इथं. तू बाद झालेली आहेस. ये या. ताई तुम्ही पण बाद झालेले आहेत. कशाला हसली तू? बाद झाली ताई, तिथे बसू शकते. ओके, ये ताई तिथे बसू शकते. आणि अशा पद्धतीने 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि ह्या 10 ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि हसली तर फसली या आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि या खेळाचं नाव आहे ए गपे माझा पहिला कपे. त्याचं नाव काय आहे? ए गपे माझा पहिला कपे. हा, ए गपे माझा पहिला केक कपे. गप्पे माझा पहिला कपे. ए क्या बात. गप्पे ही माझा ताई सुरूच होते रे. एकदा सुरू झाली की थांबतच नाही. हा, ए गपे माझा पहिला कपे. हा, रेडी. ए गप्पे माझा पहिला कपे. हा, ही सगळ्यांना धमकी. हा, सगळ्यांना धमकी आहे की तिचाच पहिला कप तीच येणार आहे. ओके, चला, व्हेरी गुड. हा खेळाचं नाव तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. आणि आता खेळ सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. आता नाही, मी सांगेन तेव्हा. हा, तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आणि तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे
ती रेषा पार करायची आहे. ठीक आहे, पण ती पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला तर तसाच उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे, ओके. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा 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 हा. व्हेरी गुड. 3 2 4. हा पटकन पटकन. हा हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा ये बात. हा हा मस्तच. व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश. हा खूप छान मस्त. व्हेरी गुड. टाळ्या. आणि एक गप आहे, माझाच पहिला कप आहे. आपल्या खेळातून ह्या 5 ताई आल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची. हे खेळाचं नाव आहे. हा काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची हा ये बात. लेडी शाहरुख आ गेली इधर. मला विचार. आता मी विचारणार. फुल एकदम रोमॅन्टिक. हा फुल फिल्मी. हा फुंकर प्रेमाची आपलं नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आणि त्या पीठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात मागे ठेवून फुंकर मारायचे. फुंकर मारत ते नाणं दिसलं की ते असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचे. ठीक आहे, हात वरती नाही केले तर तुम्ही बाद. हा आणि पीठ चेहऱ्यावरती उडाल्यानंतर ते पुसायचं नाही. पुसलं तरी पण तुम्ही बाद. पहिली जरी आली असली तरी पण ताई. ओके, कळलंय तुम्हाला? चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. त्याआधी या सगळ्या माहेर वाशिणी इथे आलेत आपल्या खेळामध्ये. तर आधी आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. दीपा रवी जागते. दीपा ताई, भाऊजी कसे आहेत स्वभावाला? छान एकदम छान. पहिल्यांदा कुठे बघितलं भाऊजींना? नाही, माझ्या आत्याचाच मुलगा आहे. आत्याचाच मुलगा आहे बाबा, म्हणजे लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. 17 वर्षाच्या असताना लग्न झालं. 17व्या वर्षी लग्न झालेलं. वा. आणि घरी आई बाबा कुठल्या नावाने हात मारतात? नाही, दीपाच म्हणतात सगळे दीपाच म्हणतात. हो. आणि भाऊजी? भाऊजी पण दीपाच म्हणतात. नाही असतं एक नाव असतं. है ना? हा मग अरे मला माहितीये ना मला. हा काय नाव? राणी बोलतात. हो राणी. क्या बात आहे. बायको आहे ना ही नवऱ्याची राणीच असते. हा पण आज हुकमाची राणी पण तू व्हायचंयस ताई. ओके, तुला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ताई तुझं नाव सांग बरं. मोहिनी किरण वाडकर. मोहिनी. ओ हो. हा भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? मोहिनीच. वा बर. एक गाणं होतं माहितीये ना? हो माहितीये. कुठलं? मोहिनी. भाऊजी असं हाक मारतात तू नाही, अजिबात नाही. मोहिनी. नाही, असं बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालेली आहे. मला असं वाटतं आजच सकाळी झाली आणि तिथून आली आहे. हरकत ते 5 वर्ष झालेली आहे. व्हेरी गुड. 5 वर्ष. काय प्रगती आहे ना, खूप आहे. तुम्ही कुठल्या अँगलने विचारताय तशी आणि अशी दोन्ही पद्धतीची प्रगती. तेच ना, म्हणजे तेच काय काय कशी. मला मुलगा आहे 3 वर्षाचा मुलगा. हा व्हेरी गुड. तुला खूप खूप शुभेच्छा खेळासाठी. आणि आता आपल्या खेळाकडे जाऊया. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. 1 2 3. घागरी फुंकतात ना, हा तसे फुंकतेत. हा व्हेरी गुड. शाबाश. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. हा रेडी. हा खेळाचं नाव इतकं सिरियसली घेशील एवढं माहिती नव्हतं. फुंकर प्रेमाची म्हटल्यानंतर एवढी प्रेमाने फुंकर मारते. बाकी
बाकीच्यांचं झालं पण हरकत नाही व्हेरी गुड. हा आता हात खाली करा, नाणं हातात घ्या, समोर बघा सगळ्यांनी. व्हेरी गुड. देखिए इस शख्स को. बरं ही ताई तर एवढी घाईघाईत मेकअप करून आलेली आहे, नुसतं चेहऱ्याला नाही खात पण आलेली आहे मेकअप. 5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. हा पण बघा ताई समोर बघ ना, भाऊजी बघतायत. हा मग दाढी आणि मिशी पांढरी आलेली आहे. आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ही पहिली ताई आहे जिने हात वरती केला, ती आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दुसरी ताई आलेली आहे ती ही ताई, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ही ताई होती खरं तर दुसरी, पण तिने हात वरती केला नव्हता, त्याच्यामुळे ती बाद झाली. आणि तिसऱ्या नंबरला जी होती ती आलेली आहे दुसरी, एकदा जोरदार टाळ्या. आणि खुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताई इथे आलेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे कसं आहे की तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा आहे, तो फुगा जाऊन फोडायचा आहे हाताने पायाने, अगदीच वाटलं तर बसून पण फोडा. फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचं आणि गोल 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 फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या या आपल्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. म्युझिक प्लीज. फोडायचंय. हा हा बाकीच्यांनी सांगू शकता. हा व्हेरी गुड. हा मागे 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 मागे. आणि जो झालेला आहे तो अत्यंत विचार करून निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये असं आम्हाला आढळलेलं आहे, ज्या ताईने फुगा फोडला त्या ताईला दिसत होतं आणि त्याच्यामुळे तो फुगा फोडला गेला. त्याच्यामुळे उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि विजेती ठरलेली आहे ही ताई. नव्हतं दिसत. नाही दिसत होतं. नाही दिसत नव्हतं मला. माझ्या फ्रेंड्स होत्या त्यांनी मला गाईड केलं तसं मी गेले. पण एवढं ऍक्युरेट, एवढं अगदी ऍक्युरेट बरोबर त्या फुग्यापर्यंत आणि फुगा फोडला तुम्ही. हा नाही खरंच नव्हतं दिसत. नाही तुम्ही चिटिंग केलेली आहे ताई. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज असतो, उपविजेती आम्हाला घोषित करावं लागतंय. तुला उपविजेती घोषित करावं लागतंय. त्याच्यामुळे विजेती ठरलेली आहे ही ताई. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेती ठरलेली आहे ही ताई. काय झालं रडायला? नाही मी नाही रडत नाहीये. व्हेरी गुड. हरकत नाहीये. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. हा कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान. हो खेळताना खूप मजा आली. खेळताना मजा आली. अगदी माहितीसारखं वाटलं. हो बरं याच कपातून चहा आणि हा हा माझं ऐकून तर घे ना आधी. हा हा याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा ताली दे. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
कसं वाटतंय हुकमाची राणी झालेली असतो? खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. खरं तर उभय काकूंचं सगळ्यात मोठं मी थँक्यू म्हणते की त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला, आम्हा बायकांसाठी. आणि सर तुमचे पण खूप धन्यवाद, आमच्या इथे येऊन आम्हाला इतकं मनोरंजन केलं आमचं. थँक्यू सो मच. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे.